नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये पण बघितलेलं आहे की WRDबद्दल हा व्हिडिओ आहे. तर महाराष्ट्र शासन विभाग यांची जी WRDची जी एक्झाम झालेली होती, त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की जवळपास 4,500 पदांवरती ही भरती होती. तलाठीनंतर सर्वात मोठी पदभरती आपण याला म्हणू शकतो. तर याची जी आहे एक्झाम ती आटोपलेली आहे आणि याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलेलं आहे की बघा, तर या थंबनेलमध्ये आपण जो टॉपिक दिसतो त्याच्यावरती मी संपूर्ण एक एक पॉईंट कव्हर करणार आहे. तर ही झाली आपला. तर बघा, याच्यामध्ये पहिला पॉईंट काय म्हणतो, परीक्षा झाली आणि आन्सर की. तर याच्याबद्दल आन्सर कीबद्दल मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर दुसरा बघा, एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल, तर यावरती पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, कारण हा कट ऑफ रिलेटेड जो व्हिडिओ असणार हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कमेंट पण करायचं आहे आणि कमेंट कशाप्रकारे कराल त्याची पण मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. तर एका पॅटर्नमध्ये तुम्हाला सर्वांना कमेंट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे आणि इतरांचे पण पद म्हणजे किती मार्क्स आहेत ते पण कळेल. तर भरपूर पदे होती: कालवा निरीक्षक, मोजणीदार, कारकून आणि आरेखक, सहाय्यक आरेखक इत्यादी. सर्वांसाठी ज्यांनी पण वेगवेगळ्या पोस्टसाठी इथे एक्झाम दिली आहे त्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि पेपरची लेवल बघता कट ऑफ किती जाईल याचं संपूर्ण एक प्रेडिक्शन, एक एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि मॅक्झिमम जर कमेंट्स आले तर त्याच्यावरून तुम्हाला पण एक अंदाजा येऊन जाईल की लेवल आणि कट ऑफ काय जाऊ शकतो. तर आपण जाऊया. मी तुम्हाला पहिले एका जाहिरातीवर घेऊन चालतो. तर बघा, वेगवेगळ्या संवर्गाचे वेगवेगळे जे आपले विभाग होते त्यामध्ये वेगवेगळ्या जागा होत्या. तर पोस्ट बघा किती होत्या, ऑलमोस्ट 14 पदे होते याच्यामध्ये वेगवेगळी. त्याच्यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक आरेखक, सहाय्यक आरेखक आणि सर्वात जे मोस्ट म्हणजे फेवरेट आपण म्हणू शकतो त्याला, इथे त्या तीन पद होते आणि त्याच्यातच सर्वात जास्त वॅकन्सी होती. तर ती 3 पदे कोणती तुम्हाला माहितीच आहेत. एक आहे दप्तर कारकून, ओके. त्याच्यानंतर होती मोजणीदार आणि त्याच्यानंतर कालवा निरीक्षक. तर याच्यामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन आणि सर्वात जास्त फॉर्म इथेच आलेले होते. तर या सर्व गोष्टीचा आपण इथे आढावा घेणार आहोत की एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाईल, कारण पेपरची लेवल तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेला आहे. तर यावेळी जी TCSने जो एक्झाम पॅटर्न फॉलो केला होता तो ऑलमोस्ट IBPS पॅटर्नच होता. तर याच्यामध्ये इंग्लिश आपल्याला माहिती आहे की कोणत्या लेवलची इंग्लिश आलेली होती आणि सर्वात मोठा गेम चेंजर इथे कोणता असणार आहे, तर इंग्लिशच असणार आहे. आणि मला वाटते तुम्ही पण या माझ्या पॉईंटशी सहमत असाल. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एक आता व्हिडिओ आपला सुरुवात करतो मी आणि कट ऑफ सांगण्याआधी बघा, तुम्ही जेव्हा आता माझा व्हिडिओचा कट ऑफ बघाल त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, कारण मी हा जो कट ऑफ घेतलेला आहे, जे काही विद्यार्थी आपल्या म्हणजे टेलिग्राम ग्रुपवरती आहेत, तर त्यांच्या एका म्हणजे त्यांनी दिलेल्या एक्झामनुसार त्यांच्या एक ओव्हरऑल जी त्यांना जो एक्सपिरियन्स आला त्याच्यानुसार मी हा कट ऑफ व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला पण आपले इथं काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे हा दिसतो ना तुम्हाला, तर या फॉर्मॅटमध्ये जाऊन तुम्हाला आपले मार्क्स कमेंट करायचे. तर कसं, पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही लिहा आपला विभाग, पद कोणते होते, तुमची कॅटेगरी कोणती आहे. जसं फिमेल असेल, SC ST असेल, स्पेशल कॅटेगरी असेल, कुणी हँडिकॅप असेल तर कॅटेगरी प्लस असं हँडिकॅप वगैरे लिहत चला, फिमेल, SC फिमेल, ST फिमेल या टाईपमध्ये. आणि मार्क्स तुम्हाला टाकायचे आणि परीक्षा दिनांक पण खूप महत्त्वाची आहे, कारण शेवटी नॉर्मलायझेशन होणार आहे. काही पदांचे नॉर्मलायझेशन होणार आहे आणि काही पदांचे नॉर्मलायझेशन होणार नाही. त्याच्यामुळे हा पण एक मुद्दा तुम्हाला इथे म्हणजे नोंद करायची याची, ओके. आणि ह्या सर्व जी कमेंट आहे ती तुम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये करायची आहे. आणि मी सोबतच माझ्या टेलिग्रामची लिंक पण कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. तिथे जाऊन तुम्हाला माझ्या ग्रुपवरती डायरेक्ट जॉईन करायचं. आणखी जर काही प्रश्न राहिले तर तुम्ही मला विचारू शकता. तर आपण चला आता डायरेक्ट जो आपला पहिला पॉईंट होता, एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल, तर स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया आपण. आता आपण वरून येऊच डायरेक्ट, सर्व एक बनवलेला फॉर्मॅट. आणि याची जी एक्झाम आहे सर्वांना माहिती आहे, एक्झाम आपली 27, 29, 31 डिसेंबर या दरम्यान झालेली होती. त्याच्यानंतर 1 आणि 2 जानेवारी 2024 या एक्झाम याच्यामध्ये झालेल्या होत्या. तर नॉर्मलायझेशन वगैरे होणार की नाही ह्या संपूर्ण गोष्टीचं मी इथे तुम्हाला उत्तर देणार, ओके. आणि याच्या व्यतिरिक्त जर काही डाऊट आला तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन इथे कमेंट करा, मी सर्व कमेंट्सचं उत्तर देतो, ते तुम्हाला माहिती आहे, ओके. तर बघा, पहिलं बघा, आता आपण डायरेक्ट येऊ टॉपिकवरती, एक्सपेक्टेड कट ऑफ. तर बघा, ओपन कॅन्डिडेटला बघा, जर तुमचे जर 80 ते 76 प्रश्न बरोबर आले तर तुमचा
100% इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत का? आणि याच्यात प्लस ते मायनस बघा, प्लस मायनस 4 मार्क्स तुम्हाला पकडायचे आहेत. कारण कुठला पण कट ऑफ असो, एक्झॅक्टली कुणी पण सांगू नाही शकत, पण त्याच्यात आपण प्लस मायनस 4 पकडले तर त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट 90% आपलं प्रेडिक्शन, 99% प्रेडिक्शन आपलं एक्झॅक्ट असते. आणि हेच प्रिडिक्शन मी सार्वजनिक आरोग्य विभाग, इथे जर तुम्ही बघाल आय लिंकवरती मी तो बटन लावून देतो तिथे, तर तिथे जर गेला ना, तिथे पण माझं सार्वजनिक आरोग्य विभागबद्दल मी कट ऑफ सांगितलेला आहे, तिथे पण आपला तोच कट ऑफ प्रिडिक्शन एकदम अगदी अचूक आहे. ते विद्यार्थ्यांचं पण त्याच्यावरती कमेंट्स आलेले आहेत, त्यांचे मार्क्स आणि आपला कट ऑफ तंतोतंत जुळत आहे. तर हा एक दुसरा मुद्दा झाला. त्याच्यानंतर बघा, तर ओपन कॅन्डिडेट्स, तुमचा जो हे आहे 80 आणि 76 जर मार्क्स तुमचे बरोबर असतील, ओके, या दरम्यान जर तुम्ही असाल तर 100% तुमचं इथे चान्सेस असणार आहेत. कारण पेपरची लेवल तुम्हाला माहीत आहे कोणती होती. यावेळेस रिझनिंग मॅथ थोडंसं इझी होतं. मी याच्याबद्दल बोलतो आहे, काही टेक्निकल पोस्ट पण होत्या आणि काही नॉन टेक्निकलमध्ये जसं दप्तर कारकून, कालवा निरीक्षक हे झाल्या. तर याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न थोडा वेगळा होता आणि बाकी ज्या पोस्ट होत्या जसं टेक्निकल पोस्टमध्ये तिथे काही टेक्निकल प्रश्न विचारले होते, त्याच्यामुळे इथे थोडासा कट ऑफ व्हॅरी होऊ शकतो. ओके, तर बघा, तुम्ही या कॅटेगरीमध्ये येत आहे तुम्ही, आणि पेपरची लेवल तुम्हाला माहीत आहे इंग्लिश मोस्ट म्हणजे गेम चेंजर एक इंग्लिशच होता, आणि त्याच्यामुळे थोडासा इथे कट ऑफ आपण लोच ठेवलेला आहे, पण प्लस मायनस 4 पकडायचे आहे तुम्हाला याच्यामध्ये. ओके, जर तुम्ही 80 ते 76 या दरम्यान येत आहात, तुमचे प्रश्न जर येतील, आता आन्सर की यायची आहे, पण येणार आहे 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला ॲन्सर की मिळून जाईल. कारण आता TCS ॲन्सर की लवकरच टाकत असते. एक्झाम झालेली आहे, जवळपास 2 दिवस एक्स्ट्रा झाले आहेत एक्झामहून, आणि तुम्हाला येणाऱ्या या वीकमध्येच तुम्हाला तुमची प्रोव्हिजनल ॲन्सर की बघायला मिळेल. त्याच्यातच तुम्हाला ऑब्जेक्शन टाकायचं राहील. त्याची अपडेट पण मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती देऊन देईल. ओके, तर हा झाला ओपनचा. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट बघा, आपल्याला नेक्स्ट आहे OBC कॅन्डिडेट. OBC कॅन्डिडेटमध्ये जर तुमचे बघा एवढे मार्क्स येत असतील, ओके, एवढे जर तुमचे मार्क्स आहेत जवळपास 74 ते 80 या दरम्यान जर तुमचे प्रश्न बरोबर असतील, म्हणजे 148 ते 160 जर मार्क्स तुमचे बरोबर असतील मित्रांनो, तर 100% तुम्ही इथं पॉझिटिव्ह राहा तुमचं इथे. आणि शेवटी नॉर्मलायझेशन फॅक्टर पण बाकी आहे, याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस फुल असणार आहेत. ओके, तर हा एक झाला पॅटर्न, हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कॅन्डिडेट्स आहेत. नेक्स्ट बघा SC कॅन्डिडेटसाठी जर तुमचे 70 ते 75 मार्क्स, एवढे जर मार्क्स बरोबर येत असतील, ओके, एवढे जर प्रश्न 70 ते 75 बरोबर येत असतील, म्हणजेच मार्क्स पकडले आपण 140 ते 150, तर या दरम्यान जर तुमचे मार्क्स आले तर इथे तुम्ही सेफ असणार आहात. परत मी सांगतो, अजून ॲन्सर की आलेली नाही, आपण विद्यार्थ्यांच्या एक्सपिरियन्सवरून हा कट ऑफ बनवलेला आहे. एकदा ॲन्सर की आली की त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघा, तुम्हाला माहिती आहे TCSचे प्रत्येक याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्न तरी, कमीत कमी 4 प्रश्न तरी तुम्हाला चुकीचे मिळतीलच तिथे. तर त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन करायचं आहे, त्याचं पण ॲडव्हान्टेज इथे तुम्हाला मिळून जाईल. ओके, 70 ते 75 जर तुम्ही प्रश्न बरोबर तुम्हाला वाटते की आपले बरोबर आहेत, आता तुम्ही सोडवून आलेले आहे पेपर, त्याच्यामुळे या रेंजमध्ये तुम्ही असाल SC कॅन्डिडेट्स, तर 70 ते 75 क्वेश्चन इनफ आहे तुमच्या सिलेक्शनसाठी, कारण पेपरची लेवल पण तशीच होती. त्याच्यानंतर EWS कॅन्डिडेट आपले, तर EWS पण मित्रांनो 70 ते 74 प्रश्न जर तुमचे बरोबर येत असतील, म्हणजेच 140 ते 148 जर तुम्ही मार्क्स घेतले, एवढे क्वेश्चन्स बरोबर असतील, तर इथे तुम्हाला तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण पोस्ट पण जास्त होती, याच्यामध्ये परत प्लस मायनस 4 मार्क्स पकडून घ्या, आणि जास्तीत जास्त पोस्ट असल्यामुळे काय होणार, कट ऑफ याच्यापेक्षा पण खाली उतरू शकतो. ओके, पण हा मी एकदम थोडासा कट ऑफ हायच ठेवलेला आहे, याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल, पण कमीत कमी याच्या पण खाली जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा विजय आणि भजवाले जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी, त्यांचे जर 70 ते 75 या रेंजमध्ये जर प्रश्न तुमचे बरोबर असतील मित्रांनो, म्हणजेच तुम्ही 140 पर्यंत जर पोहोचले, 140 ते 150, ओके, या रेंजमध्ये जर तुम्ही पोहोचले तर तुमचे इथे चान्सेस खूप हाय होऊन जातील. ओके, तर हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट्स बघूया कोणते आहेत. तर बघा, नंतर आहेत ST कॅन्डिडेट. तर आपल्या सर्वांना थोडंसं माहिती आहे की STचा जो कट ऑफ असतो मित्रांनो, तो थोडासा खाली जात असतो, आणि ST कॅन्डिडेट्स जर तुम्ही 65 ते 70 जर तुमचे प्रश्न बरोबर असतील, ओके, म्हणजेच तुम्ही 130 ते 140 दरम्यान जर आले ॲन्सर की आल्यानंतर, तर तुमचे इथे चान्सेस हाय होऊन जातील. ओके, तर निश्चिंत राहा. 65 ते 70 पेपरची लेवल बघता, एवढे मार्क्स जर तुम्हाला आले मित्रांनो, तर तुम्ही इथे निश्चिंत राहा. ओके, नेक्स्ट जाऊया आपण. त्याच्यानंतर आहेत आपले फिमेल कॅन्डिडेट. तर फिमेल कॅन्डिडेटसाठी बघा,
जर फिमेल कॅन्डिडेट्स आपले या रेंजमध्ये येत असतील त्यांना पकडा. आता 65 ते 70 जर क्वेश्चन मित्रांनो तुमचे जर बरोबर येत असतील आणि या रेंजमध्ये आहात तुम्ही, ओके, तर तुम्हाला इथे तुमचे सिलेक्शन व्हायचे चान्सेस इथे खूप जास्त आहेत. जर 65 ते 70 प्रश्न बरोबर असतील आणि 130 ते 140 दरम्यान तुम्ही येत असाल तर इथे तुमचे चान्सेस जास्त आहेत. ओके, तर हे झालं फिमेलचं. नेक्स्ट कॅटेगरी बघूया कोणती आहे तर. ओके, नेक्स्ट आहे आपली हँडिकॅप. तर हँडिकॅपसाठी बघा, जर तुमचे 60 ते 65 प्रश्न जर बरोबर येत असतील मित्रांनो, इथे हँडिकॅप प्लस आपण एक सर्व्हिसमॅन पण पकडूया याच्यामध्ये. इथे मी नोट नाही केलं, पण एक सर्व्हिसमॅन पण पकडून घेऊ आपण. ओके, एक सर्व्हिसमॅन झाले. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड जे कॅन्डिडेट्स आहेत, ओके, त्या सर्वांसाठी जर इथे जर तुम्ही 60 ते 65 दरम्यान जर तुमचे प्रश्न बरोबर असतील, याला मी रेड करून घेतो. ओके, तर या दरम्यान जर तुमचे प्रश्न बरोबर असतील, तुम्ही एक्झाम देऊन आलेले आहात, आता तुम्हाला त्याचा एक आयडिया असेलच की आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. जर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत पोहोचले ना, बिलकुल शुअर शॉट आहे तुमचं, तिथं तुम्हाला कोणीच रोखू नाही शकणार. तर एकदम लोएस्ट कट ऑफ पकडून घ्या हँडिकॅप आणि प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी. याच्यापेक्षा पण खाली जाऊ शकतो जर नंबर ऑफ वॅकन्सीज जास्त असतील तर. आणि शेवटी विभागानुसार पण कट ऑफ डिपेंड करत असतो. ओके, तर प्रत्येक विभागाचा कट ऑफ वेगवेगळा जाईल. हा एक मुद्दा मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. आणि शेवटचा मुद्दा राहिलेला आहे आपला, एकदा याच्यावर घेऊन चालतो तुम्हाला ओके, तर पेपरची लेवल बघता कट ऑफ हा पण मुद्दा आपला कव्हर झालेला आहे. कट ऑफ थोडासा कमी जाणार आहे. आणि आन्सर कीबद्दल मी आता आन्सर कीबद्दल तुम्हाला सांगतो की आन्सर की अजून आलेली नाही, पण येणाऱ्या 1 ते 2 दिवसात किंवा आता बस जास्त दिवस नाही राहील हा वीक संपायसाठी, तर 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला याची आन्सर की पण बघायला मिळेल. आणि परत एकदा लक्षात घ्या, कमेंट बॉक्समध्ये जा तुम्ही, माझी लिंक टेलिग्रामची मिळेल, तिथे जॉईन होऊन जा. आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं, सर्वांना इथे मार्क्स तुमचे नमूद करायचे आहे, जेणेकरून तुमच्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी पण इथे काय थोडंसं कन्व्हिनियंट होऊन जाईल आणि एक कट ऑफ आयडिया सर्वांना येऊन जाईल. ओके, आणि परत मॅक्झिमम लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथे एक कट ऑफचा जो ओव्हरऑल क्रायटेरिया म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला इथे एक आयडिया येणार. तर मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर हीच सर्व माहिती होती सध्यासाठी, एवढाच. लगेच काही अपडेट आली तर लगेच मी याच्यावरती एक परत व्हिडिओ बनवेल. हा एक पार्ट 1 आहे, त्याच्यानंतर मी पार्ट 2 पण घेऊन येईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.